विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थेरी पेपर 3 यामधील प्रकरण 4 ट्रान्सफॉर्मर यामधील पुढील भाग आपण पाहणार आहोत. 4.4 ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. ट्रान्सफॉर्मरचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेजवरून अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. प्रायमरी व्होल्टेजपेक्षा सेकंडरी व्होल्टेज जर जास्त असेल तर त्याला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर कमी दाबाचं रूपांतर जास्त दाबामध्ये करतो त्याला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. दुसरा प्रकार आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. प्रायमरी व्होल्टेजपेक्षा जर सेकंडरी व्होल्टेज जर कमी असेल तर त्याला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर कमी दाबाचं जास्त दाबाचं रूपांतर कमी दाबात करतो, जो ट्रान्सफॉर्मर जास्त दाबाचं रूपांतर कमी दाबात करतो त्याला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे यामध्ये व्होल्टेज कमी केलं जातं. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये कमी दाबाचं रूपांतर जास्त दाबामध्ये केलं जातं, म्हणजे यामध्ये व्होल्टेज वाढवलं जातं. दुसरा प्रकार आहे कोअरवरून ट्रान्सफॉर्मरचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, दुसरा म्हणजे सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, सेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. पुन्हा उपयोगावरून प्रकार पडतात. उपयोगावरून ट्रान्सफॉर्मरचे पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे जनरेटिंग स्टेशनपासून रिसिविंग स्टेशनपर्यंत पॉवर वाहिली जाते आणि यामध्ये पॉवर वाहिली जाते या ट्रान्सफॉर्मरमार्फत, त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. म्हणजे जनरेटिंग स्टेशनपासून रिसिविंग स्टेशनपर्यंत विद्युत दाब नेण्यासाठी जे ट्रान्सफॉर्मर वापरले जातात त्याला म्हणतात पॉवर ट्रान्सफॉर्मर. दुसरा प्रकार आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. कारखान्यामध्ये, शहरामध्ये पॉवर वितरणासाठी याचा वापर करतात. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे या ठिकाणी सतत वापरले जातात, त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. तर कारखान्यामध्ये, शहरामध्ये पॉवर वितरणासाठी यामध्ये याचा उपयोग केला जातो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे 12 महिने 24 तास सतत सर्किटमध्ये असतात. पुढचा प्रकार आहे उपयोगावरून इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. उदाहरणार्थ करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कमी उच्च करंट किंवा उच्च दाब मोजण्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. उच्च करंट मोजण्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर त्याला म्हणायचं CT आणि उच्च दाब मोजण्यासाठी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर त्याला म्हणायचं PT. करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे 2 इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आहेत. तर मीटरिंगमध्ये आपल्याला जेव्हा उच्च दाबाचं बिल काढायचं असतं तर ते बिल काढण्यासाठी इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. पुढचा आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्यानं आउटपुट व्होल्टेजमध्ये आपल्याला बदल करता येतो त्याला म्हणायचं ॲटो ट्रान्सफॉर्मर. आउटपुट व्होल्टेजमध्ये याला काय करता येतं, बदल करता येतो. पुढचा आहे कूलिंग सिस्टमवरून प्रकार. ट्रान्सफॉर्मर जे कूलिंग केले जातात तर ते कूलिंग जे आहे तर ते कूलिंग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे असतात. त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ट्रान्सफॉर्मर थंड करण्याचे प्रकार? तर नॅचरली कूल्ड, ऑइल कूल्ड, एअर ब्लास्ट कूल्ड आणि वॉटर कूल्ड. नॅचरली कूल्ड म्हणजे नेहमीच्या हवेमध्ये जे ट्रान्सफॉर्मर थंड केले जातात त्याला म्हणायचं नॅचरली कूल्ड ट्रान्सफॉर्मर. ऑइल कूल्ड म्हणजे जे ऑइलच्या साहाय्यानं कूल केले जातात त्यांना म्हणायचं ऑइल कूल्ड. एअर ब्लास्ट कूल्ड म्हणजे जे एअरच्या साहाय्यानं कूल्ड केलं जातात त्याला एअर ब्लास्ट कूल्ड म्हणतात.
वॉटर कूल्ड म्हणजे जे पाण्याच्या साह्यानं कूल्ड केले जातात त्याला म्हणायचं वॉटर कूल्ड. पाचवा प्रकार आहे वर्किंग व्होल्टेजवरून. त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज 230 व्होल्टवर काम करतात त्याला म्हणायचं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. दुसरा आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मर. जो ट्रान्सफॉर्मर 3 फेज सप्लायवर काम करतो त्याला म्हणायचं 3 फेज ट्रान्सफॉर्मर. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया या ठिकाणी कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना. आता प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. त्याची रचना. कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय रेषांना मॅग्नेटिक फ्लक्स वाहण्यासाठी एक चुंबकीय मार्ग असतो. यामध्ये 2 वाइंडिंग 2 लिंबवर बसवलेले असतात. यांच्या रचनेत कोरवरच्या वेगवेगळ्या लिंबवर वाइंडिंग गुंडाळलेले असते. काही वेळेस मॅग्नेटिक लिकेज टाळण्यासाठी दोन्ही वाइंडिंग एकाच लिंबवर बसवतात. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोरच्या सभोवताली वाइंडिंग असते. 3 फेज कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये सारख्याच जाडीचे 3 लिंब असतात. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. याच्या रचनेत मधल्या लिंबवर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग गुंडाळलेले असतात. त्यामुळे चुंबकीय रेषांना 2 मार्ग मिळतात. मधल्या लिंबची जाडी ही बाजूच्या लिंबच्या जाडीच्या दुप्पट असते, कारण एकूण सर्व फ्लक्स हे मधल्या लिंबमधून व अर्धे फ्लक्स हे बाजूच्या लिंबमधून वाहतात. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आकृती दाखवल्याप्रमाणे वाइंडिंगच्या सभोवताली कोर असते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरला डिस्ट्रीब्युटेड कोर टाईप ट्रान्सफॉर्मर असेही म्हणतात. यांच्यामध्ये वरील 2 प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त फायदे आहेत. या ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त फायदे आहेत. हा ट्रान्सफॉर्मर आकाराने लहान असतो. या ट्रान्सफॉर्मरची रचना इतर ट्रान्सफॉर्मरच्या रचनेच्या तुलनेत कमी खर्च होतो. तर आकृती क्रमांक 4.5 मध्ये कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना दाखवलेली आहे. आकृती क्रमांक 4.6 मध्ये सेल टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना दाखवलेली आहे. आणि आकृती क्रमांक 4.7 मध्ये या ठिकाणी बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 3ही आकृती वहीमध्ये काढायच्या आहेत. तर आता आपण बघूया ट्रान्सफॉर्मरची तुलना. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर जे आहेत त्या ट्रान्सफॉर्मरची काय करायचे, आपल्याला तुलना करायची आहे. तर ही तुलना कशा प्रकारे करायची, तर पहिली ट्रान्सफॉर्मर बघूया आपण कोर टाईप आणि सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. कोर टाईपमध्ये कोरच्या भोवती वाइंडिंग असते. सेल टाईपमध्ये वाइंडिंग भोवती कोर असते. दुसरा आहे कोर टाईपमध्ये एकच मॅग्नेटिक मार्ग किंवा पाथ असतो. सेल टाईपमध्ये 2 मॅग्नेटिक पाथ असतात. पुढं लिकेज फ्लक्स कमी असतो, इकडं लिकेज फ्लक्स जास्त असतो. कमी आउटपुटसाठी उपयुक्त आणि सेल टाईपमध्ये जास्त आउटपुटसाठी उपयुक्त. कोर टाईपमध्ये हाय व्होल्टेजसाठी उपयुक्त, सेल टाईप कमी व्होल्टेजसाठी उपयुक्त. कोर टाईपमध्ये कूलिंग परिणामकारक होते. 6वा कूलिंग कमी परिणामकारक होते. 7वा आहे दुरुस्ती सोपी आहे आणि दुरुस्ती अवघड आहे. 8वा आहे वजन कमी आणि वजन जास्त. अशा प्रकारे 8 पॉईंट आहेत कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आता आपण बघूया स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि
स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. एका बाजूला स्टेप अप करा, वहीमध्ये कॉलम करा आणि दुसऱ्या बाजूला स्टेप डाऊन करा. स्टेप अपमध्ये बघा, सेकंडरी व्होल्टेज प्रायमरी व्होल्टेजपेक्षा जास्त असते. स्टेप डाऊनमध्ये सेकंडरी व्होल्टेज प्रायमरी व्होल्टेजपेक्षा कमी असते. स्टेप अपमध्ये सेकंडरी वेढे प्रायमरी वेढेपेक्षा जास्त असतात. स्टेप डाऊनमध्ये सेकंडरी वेढे प्रायमरी वेढ्यांपेक्षा कमी असतात. स्टेप अप सेकंडरी प्रवाह प्रायमरी प्रवाहापेक्षा कमी असतो. स्टेप डाऊनमध्ये सेकंडरी प्रवाह प्रायमरी प्रवाहापेक्षा जास्त असतो. चौथा, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ 1 असतो. स्टेप डाऊनमध्ये व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ 1 पेक्षा कमीपेक्षा जास्त असतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर हे जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरतात. स्टेप डाऊनमध्ये या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया ऑर्डिनरी व ॲटो ट्रान्सफॉर्मरमधील फरक. ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 भाग करा. एका बाजूला ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर, दुसऱ्या बाजूला ॲटो ट्रान्सफॉर्मर. ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वाइंडिंग असतात. ॲटो ट्रान्सफॉर्मरला एकच वाइंडिंग असते. यामध्ये 2 वाइंडिंग मॅग्नेटिकली जोडलेले असतात पण इलेक्ट्रिकली वेगळे असतात. 2 वाइंडिंग मॅग्नेटिकली तसेच इलेक्ट्रिकली पण जोडलेले असतात ॲटोमध्ये. ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर 2 वाइंडिंग असल्याने तांबे जास्त लागते. ॲटोमध्ये 1 वाइंडिंग असल्याने तांबे कमी लागते. 4, एकाच किमतीचे आउटपुट व्होल्टेज मिळते. ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये वेगवेगळ्या किमतीचे आउटपुट व्होल्टेज मिळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मरमधील वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पहिला आपण बघितलं ट्रान्सफॉर्मरचे प्रकार, त्यांच्या आकृत्या आणि ट्रान्सफॉर्मरची तुलना. तर हे सर्व आपण पाहिलेलं आहे. हे सर्व तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं आहे. राहिलेला भाग जो आहे तो आपण नंतर पाहणार आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय.